झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी हेमाली मोहिते. आपण पाहताय झी 24 तास. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या युगांत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मात्र या निमित्तानं उपस्थित मान्यवरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि जाणवले ते कसे होते बाळासाहेब. पाहूया आमच्या विशेष कार्यक्रमात असे होते बाळासाहेब. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या युगांत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि दाजी पणशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर राऊत यांनी सामनातून केलेल्या लिखाणाचं संकलन युगांत या पुस्तकात करण्यात आलंय. यावेळी गडकरी आणि दाजी पणशीकरांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला. एक नेता, एक पिता म्हणून बाळासाहेब ग्रेट होते. जे काही यश मिळतं त्यामागे पूर्वजांची पुण्याई असते, याचे धडेही बाळासाहेबांनी उद्धव यांना दिले. याबाबत नागपूरमधल्या एका सभेचा एक किस्सा उद्धव यांच्याकडून. ज्या वेळेला नागपूरमध्ये माझी सभा होती, कस्तुरचंद पार्कवरती, ती शेतकऱ्यांचा मेळावा होता. नितीनजी, कस्तुरचंद पार्क माहिती केवढा मोठा आहे. सर्वसाधारणतः शहाणा माणूस त्या मैदानाच्या वाटेला जात नाही, सभा घेण्याचं कोणी धाडस करत नाही. पण धाडस हे आलेले रक्तामध्ये, काय करायचं, धाडस केल्याशिवाय स्वस्त बसवत नाही. लावली सभा तिकडे शेतकरी मेळावा. आदल्या रात्री जेव्हा ते म्हटलं मैदान काय ते तर बघू, मैदान बघितल्यानंतर शिवाजी पार्कपेक्षा मला वाटतं ते मोठं आहे, प्रचंड मोठं. सगळेजण, एकतर थंडी होती, ते मैदानाची व्याप्ती बघितल्यावर ते आणखीनच वाजायला लागली. दुसऱ्या दिवशी सत्यपाल सिंग तेव्हाचे कमिशनर होते, सकाळी सहज भेटायला आले. आता भेटायला कशासाठी नेमके आले मला माहिती नाही. मला म्हणाले एक 10,000 लोक आएंगे तो भी सक्सेस, कारण तिकडे म्हणे सभा तशी यशस्वी होत नाही, गर्दी होत नाही जास्त. म्हटलं ठीक आहे, आता काय 2:30-3ची वेळ दिलेली आहे, घड्याळात 12 वाजलेत, आमचे वाजायचे तर वाजले 2-3 तासात वाजतील. म्हटलं तुम्ही काळजी करू नका. हॉटेलच्या खोलीमध्ये मी बसलो होतो. आदित्यही तेव्हा माझ्या बरोबर होता, रश्मी होती बरोबर. खिडकी बाहेर जेव्हा बघायचो तेव्हा शिवसैनिकांनी ओसंडून वाहणाऱ्या भगवे झेंडे घेतलेल्या गाड्याच्या गाड्यात मैदानाच्या दिशेने चालले होते. आदित्य म्हणाले, बाबा आज तुझी सभा मस्त होणार आहे, एकदम फर्स्ट क्लास होणार, काय काळजी करू नको. मी म्हटलं आदित्य, ही सभा माझी नाहीये, ही सभा तुझ्या आजाची आहे, आजोबांची आहे. ही तुझ्या आजोबांची आहे, त्यांच्यामुळे हे सगळं घडतंय, आपण कोणी नाही आहोत. सगळं झालं, सभा प्रचंड झाली. घरी आलो. घरी आल्यानंतर बाळासाहेबांनी विचारलं, काय रे कशी झाली सभा. आणि मी त्यांना सांगितलं सगळी सभा कशी झाली, कोण कोण नेते होते, कोण कोण काय काय बोललं. आणि मग बोलता बोलता हा जो किस्सा आहे तो मी त्यांना सांगितलं की आदित्य मला असं म्हणाला, आणि मी त्याला सांगितलं की माझी सभा नाही, ही तुझ्या आजोबांची सभा आहे, आजीची सभा आहे, हे सगळं त्यांचं आहे. मला त्यांनी थांबवलं. मला म्हणाले, माझी सभा नाही, ही तुझ्या आजीची सभा आहे, तुझ्या आजोबांची सभा आहे. याचा अर्थ असा की मला ते नेहमी सांगायचे की उद्धव, मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे शून्य आहे. हे जे का आपण आहोत, आपण उभे आहोत, एवढी लोक जमतात, ऐकतात, हे आपली पूर्वजांची पुण्याई आहे. त्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे आपण लोकांसमोर आहोत, एवढे मोठे होऊ शकतो. ज्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये मी येईन तेव्हा मी संपून जाईन. मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे शून्य आहे. तर युगांत पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब दैवत असल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं. दोघांच्या नात्यांमधले बंध किती जवळचे होते हे सांगताना गडकरी जुन्या आठवणीत दंग झाले. बिअरबाबतचा किस्सा सांगताना तर त्यांना हसू आवरत नव्हतं. ऐकूया गडकरींच्या आठवणीतले बाळासाहेब. त्यांच्यातलं व्यक्तित्व, त्यांचा मनाचा मोठेपणा, त्यांची वागणूक, त्यांचा व्यवहार, त्यांनी कधी माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा मंत्री म्हणून कधी नाही बघितलं. किंबहुना ज्यावेळी मला आठवतं एकदा राज ठाकरेंनी त्यांच्यावर एक फोटोग्राफीचं पुस्तक काढायचं जेव्हा ठरवलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की या उड्डाणपुलावर उभं राहून काही ठिकाणी तुमचे फोटो घ्यायचे आहेत त्याच्यासाठी. तर ते म्हणाले, अरे माझा फोटो तू काढतोय पण ज्यांनी बांधला त्याला बोलव. मी त्यावेळी नव्हतो इथे, मी नागपूरला होतो.
आणि मला सांगितलं की या तारखेला यायचं आहे, बाळासाहेबांबरोबर त्या फोटो काढायचा, ते फोटो पाहिजेत त्याकरता. म्हटलं मी नक्की आहे. काही बाळासाहेबांवर मी इतक्या गप्पा मारल्या, पण त्यातल्या अर्ध्या गोष्टी पब्लिकली सांगताच येत नाही, कारण त्यातले शब्द मी वापरले त्यांनी वापरले सांगण्याचे सोयीचे नाहीत. जीएडीचं एकदा वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक गोष्टी अशा आहेत त्या मला मी आयुष्यात विसरू शकत नाही. चौगुले एकदा आले, मला म्हणाले नितीन बियर घे. मी म्हटलं साहेब मी कधी पिली नाही. हा खास चड्डीवाला म्हणे चौगुले, याच्याकरता शेण आणि गोमूत्रापासून तयार करा म्हणजे हा पीर. एक दिवस मला म्हणाले, रात्री फोन आला, मला म्हणाले तुला मला मुख्यमंत्री करायचंय. मी म्हटलं मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटतो, पण सध्या मला खूप आनंद झाला तुम्ही म्हटलं म्हणून, पण माझं साहेब सध्या बाहेर कुठे बोलू नका म्हटलं. मी घरी भेटायला गेलो. साहेब तुम्ही म्हटलं याच्यातच मला मिळालं, पण माझं नाव घेऊ नका, कोणाशी बोलू नका, माझ्या पक्षातही नवीन प्रश्न निर्माण होतील. म्हटलं तुम्ही, त्यांनी याच्यावर जे वाक्य म्हटलं ते त्यांना मलाच माहित आहे, कारण मी ते वाक्य कोणाला सांगू शकत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.